मुंबईमध्ये लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे। काल सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। राजाची ही शाही मिरवणूक आता गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचली आहे। गिरगाव चौपाटीवर आल्यानंतर आता लालबागच्या राजाला विशेष तळाखातून समुद्रामध्ये नेलं जाईल आणि खोल समुद्रामध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांचा महासागर लोटलेला आहे। हे दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। जिथे नजर जाईल तिथे आपल्याला असते आणि त्यासाठी कित्येक तास ते या मिरवणुकीमध्ये आलेले आहेत। तसंच इतर गणेश मंडळांमधले बाप्पा सुद्धा इथे आपल्याला दिसतायत। या सर्व बाप्पांचं विसर्जन आता केलं जाणार आहे। ही विसर्जन मिरवणूक अनेक तास चाललेली आहे, मात्र तरी सुद्धा गणेश भक्तांचा उत्साह आपल्याला कमी झालेला दिसत नाहीये। काल अनंत चतुर्दशी होती, कालपासूनच ही विसर्जन मिरवणूक सुरू झालेली होती। असे अनेक गणपती बाप्पा आहेत, त्यांच्या विसर्जन मिरवणुका या कालपासून सुरू झालेल्या आहेत, मात्र आजपर्यंत त्या सुरू आहेत आणि आता गिरगाव चौपाटीवर हे सर्व मंडळांचे बाप्पा पोहोचलेले आहेत। लालबागचा राजा सुद्धा पोहोचलेला आहे। पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे। कुठेही गैरसोय होऊ नये, काटेकोर नियोजन राहावं यासाठी पोलीस सुद्धा आपल्याला इथे दिसतायत। त्याचबरोबर महापालिकेने सुद्धा योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, योग्य ते नियोजन केलेलं आहे। सध्या मुंबईमध्ये सुंदर असं हे दृश्य
सुरुवातीच्या तिकडे आपल्याला अथांग समुद्र पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे तसाच सुंदर असा जनसागर आपल्याला दिसतोय. आजही बाप्पाच्या चरणी माथा टेकण्यासाठी, बाप्पाला नमन करण्यासाठी ही सगळी मंडळी इथे गिरगाव चौपाटीवर आलेली आहेत. ज्यांना बाप्पाचं दर्शन लालबागमध्ये जाऊन घेता आलं नाही, ती सगळी मंडळी ज्या ठिकाणाहून लालबागचा राजा जातो त्या ठिकाणी गर्दी करत असतात. तसंच काल अनंत चतुर्दशी होती, अनेकांनी आपले गणपतींचं विसर्जन करून त्यानंतर आता ते गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत. आणि आज रविवारचा दिवस आहे आणि त्यामुळे सुट्टी असल्यामुळे मोठ्या संख्येनं इथे भाविकांनी गर्दी केलेली आहे. बाप्पाचं दर्शन एकदा व्हावं हीच प्रत्येकाची इच्छा आहे. एवढी हराचा नंदन अशी ही सुखमूर्ती आहे. रिद्धी सिद्धीचा हा दाता आहे आणि तो गजानन. त्याचा आता थोड्याच वेळात विसर्जन केलं जाणार आहे. बाप्पा आपल्या गावाला चाललेले आहे, त्यामुळे साहजिकच प्रत्येक गणेश भक्तांच्या मनामध्ये कुठेतरी तो भावुक झालेला आहे, डोळ्यांमध्ये अश्रू आहे. मात्र बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असा निनाद सुद्धा आपल्याला, जयघोष सुद्धा आपल्याला इथे ऐकू येतो. मोठ्या संख्येनं गणेश भक्तांची ही गर्दी. बुद्धीचा दाता, एक मांगल्य मूर्ती, तिचं आज विसर्जन केलं जाणार आहे. मात्र बाप्पाची शेवटची झलक आपल्याला पाहता यावी, त्याचं रूप डोळ्यामध्ये साठवता यावं यासाठी हे गणेश भक्त इथे आलेले आहेत. जनसागर आपल्याला लोटलेला इथे पाहायला मिळतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा एकच जयघोष इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गिरगाव चौपाटी या जयघोषानं दुमदुमून गेलेली आहे.